रिटायरमेंट कथानकाचा भाग 11. राधा, डॉक्टरांनी घरी जायची परवानगी दिली हो ना? यशवंतराव राधाकडे पाहून बोलत होते, पण राधा तिच्याच विचारात गढून गेलेली त्यांनी पाहिलं. दीपा तिथेच होती. तीच म्हणाली, होय, आज डॉक्टर घरी जा म्हणाले. राधा दीपाच्या आवाजाने भानावर आली. काही म्हणाले का तुम्ही? काही नाही, घरी जायला सांगितलं. हो ना? हो हो, थांबा, मी आत्ता रिक्षा घेऊन येते, मग आपण जाऊ. तेवढ्यात राघव आले. अहो राधाताई, रिक्षा कशाला, मी गाडी घेऊनच आलोय. चला यशवंतराव, मध्येच राधा बोलली. नको राघव, आम्ही रिक्षाने जाऊ. यशवंतरावही बोलले. राघव, फार त्रास दिला तुम्हाला. आमच्यामुळे खरंच खूप मदत झाली तुम्हा दोघांची. असं बोलून पर्क केलं तुम्ही आम्हाला. अहो दीपा, राधा दोघी मैत्रिणी, अशा वेळेस मदत नाही केली तर ती मैत्री कसली? यशवंतराव, आता एकही शब्द बोलायचं नाही, नाहीतर आपली मैत्री संपली म्हणून समजा. आणि यशवंतराव त्यांच्या बोलण्यापुढे नतमस्तक झाले. दोघेही राघव बरोबर आले. घर सगळं आवरलेलं होतं. बाहेर तुळशीला पाणी देऊन उदबत्ती लावलेली होती. घरात झाडून पुसून घेतल्यामुळे फिनेलचा वास दरवळत होता. गॅसवर दूध तापलेलं पातेलं होतं. प्रत्येक वस्तू जागच्या जागी होती. राधाला प्रश्न पडला. ती गेली तेव्हा घर अस्ताव्यस्त होतं. जाताना घराची चावी शेजारच्या सानेबहिणींना देऊन गेली होती. पण त्या इतकं सगळं करतील इतक्या त्या तरुण नक्कीच नव्हत्या. मग कोणी सारं केलं असेल बरं? तोच दीपा म्हणाली, मी मस्त चहा करून आणते आपल्या चौघांसाठी. आणि जाऊन ती सर्वांना पाणी घेऊन आली. राधाला कळालं, म्हणजे हे सगळं दीपाने केलं आहे. अगं थांब दीपा, मी आणते, तू कशाला? ती एवढी बोलते तोच राघव म्हणाले, राधाताई, दीपाच्या हातचा गरमागरम चहा घेऊ, पण जेवण मात्र तुम्हीच बनवा बरं का राधाताई. अहो हे काय विचारणं झालं? आणि राधा उठणार तोच राघव परत म्हणाले, राधाताई, मला तुम्हा दोघांशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. चौघांनी चहा घेतला आणि राघव म्हणाले, यशवंतराव, तुमची जागा त्या बँकेकडे मॉर्गेज ठेवली होती ना, तो माझा कॉलेज मित्र आहे. हो का? ज्या दिवशी दीपा राधाबाईंना भेटून गेली तिने मला सगळं सांगितलं. मी तुम्हाला मदत केलीही असती, नव्हे केलीच असती, पण 8 दिवसापूर्वी मी फार्म हाऊस विकत घेतला, त्यामुळे माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. त्याच दिवशी तुमचे बँक मॅनेजर म्हणजे माझे मित्र, त्यांच्याकडे मी आमच्या ॲनिव्हर्सरीचं निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. त्यांनी ओघानं तुमच्या घराच्या जप्तीविषयी सांगितलं. तेव्हा मला कळालं. ज्या दिवशी जप्तीसाठी बँकेचे लोक आले होते आणि यशवंतरावांविषयी त्यांनी मला सांगितलं, तेव्हा आम्हाला कळालं की यशवंतरावांना ॲडमिट केलं आहे. पण व्याजाची वर जी रक्कम होती ती भरून मी 1 वर्षभरासाठी जप्ती टाळली. तुम्ही टेन्शन घेऊ नका दोघंही. यशवंतराव आणि राधा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. राघव, तुमचे उपकार आम्ही कसे फेडू? आणि मी तुमच्याशी, दीप्तीशी खूप चुकीची वागले. माझ्यामुळे तुमच्या लग्नाचा वाढदिवस कॅन्सल करावा लागला. अहो राधाताई, काय बोलताय हे? मी फक्त एवढंच करू शकलो याचं मला वाईट वाटतंय. अहो काय बोलताय? अशा वेळेला माझ्या मुलांनी सुद्धा माझी साथ सोडली. अशा वेळेला तुम्ही मला साथ दिलीत. माझ्या चामड्याचे जोडे शिवले तरी तुमचे उपकार मी फेडू शकत नाही. यशवंतराव, पुरे आता. दीपा, मी फारच चुकीचा ग्रह केला तुझ्याबद्दल. मला माफ कर दीपा. ये येडाबाई, पुरे आता. चल, मस्त जेवण बनवूया आपण दोघीही. जेवण झाल्यावर घरी जाता जाता राघवने सांगितलं, 4 दिवसाने डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. मी घेऊन जाईन तुम्हाला. अहो कशाला? मी घेऊन जाईन. मी येतो राधाताई. अहो फक्त नावाला मी तुम्हाला ताई नाही म्हणालो. मला बहीण नाही. माझी बहीण व्हायला आवडेल तुम्हाला? काय वंच,
दीपा थट्टेनं म्हणाली. राधाचे डोळे पाणावले. राघव, अहो मलाही भाऊ नाही. आता राघव नाही, दादा म्हणायचं. यशवंतराव, माझ्या बहिणीची काळजी घ्या बरं. आणि सगळे मनमोकळं खूप दिवसांनी हसले. राघव आणि दीपा घरी गेले. यशवंतराव, राधाला आज खूप दिवसानंतर खूप छान झोप लागली. जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे. आज जर राघव दीपा नसते तर रस्त्यावर आलो असतो आपण. तेवढ्यात सायलीचा फोन आला. ते सर्वजण दिल्लीला शिफ्ट झाले होते. खूप गप्पा झाल्या सायलीबरोबर. सगळं काही सायलीच बोलत होती. राधा फक्त हं हा मध्ये उत्तरं देत होती. सायलीला यशवंतरावांबद्दल, घराच्या जप्तीबद्दल सांगावं की नाही याचाच ती विचार करत होती. हा विचार करेपर्यंत सायलीने फोन ठेवलासुद्धा. तसंही ती काही करू शकत नव्हती. शिफ्टिंगमध्ये बिझी होती. बरं झालं आपण तिला काही सांगितलं नाही. उगाच तिला टेन्शन नको द्यायला. 4 दिवसांनी परत राघव आणि दीपा आले. यशवंतरावांना डॉक्टरला दाखवून आणलं. राधा यशवंतरावांना परत एक टेन्शन होतंच. कर्जाची रक्कम भरली नाही तर वर्षभरात परत जप्ती येऊ शकते. राघवचीही बँकेत भरलेली व्याजाची रक्कम त्यांना परत करायची होती. शिवाय व्याजही वाढत जाणार होतं. त्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. पण करायचं काय? खूप मोठा प्रश्न यशवंतराव आणि राधाच्या पुढे उभा होता. पुढील भाग लवकरच प्रस्तुत केला जाईल. रिटायरमेंट कथानकाचे 10 भाग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. तुम्ही नक्की पहा. तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.